दिल्लीतील लाल किल्ला येथे झालेल्या स्फोटानंतर राज्यातील आपण बघतो काही महत्त्वाच्या शहरांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। देशातील काही महत्त्वाच्या शहरांना सध्या अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईच्या CSMT स्थानकावरती आपण आहोत आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। दिवसभर या भागामध्ये गर्दी असते आणि त्याच्यामुळे दिल्लीतील या स्फोटानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण बघतो की मुंबईच्या या CSMT स्थानकावरती सगळीकडे आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। काल संध्याकाळी दिल्लीमध्ये जो स्फोट झाला तेव्हापासूनच मुंबईमध्ये सुद्धा अलर्टवर राहण्यासाठी सूचना ज्या सगळ्या यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत। CSMT हे असं स्थानक आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। रोज लोकलने प्रवास करणारे प्रवासी असतात, सोबतच गावी जाणारे आणि परदेशातून मुंबईत येणारे सुद्धा प्रवासी या भागामध्ये असतात। आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे जाणारे सगळे पर्यटक यांची सुद्धा एक मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्याचं आणि एकूणच एक महत्त्वाचं केंद्र म्हणून CSMT स्थानकावरती खरं पाहिलं जातं। आणि त्याच्यामुळे आपण बघतो काल झालेल्या दिल्लीच्या स्फोटानंतर सगळे मुंबई पोलीस जे ते सध्या अलर्टवरती आहे, सगळ्या यंत्रणा अलर्टवरती आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। खरं तर हे जे स्थानक आहे या ठिकाणी रोजच पोलीस बंदोबस्त असतो, पोलिसांची सतत या ठिकाणी फेरी चालू असते। प्रत्येक व्यक्तीला खरं तर चौकशी केली जाते। कोणताही व्यक्ती जर इथे बसलेला पाहायला मिळाला किंवा आपण पाहतो की कोणतीही वस्तू जर इथे बेवारसपणे पाहायला मिळाली तर पोलीस या ठिकाणी अलर्टवरती असतात। मात्र काल झालेल्या आपण बघतो की एका स्फोटानंतर आता आणखी जास्त सुरक्षा यंत्रणा ज्या त्या सध्या अलर्ट मोडवरती आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असेल किंवा मग प्रत्येक व्यक्तीची चौकशी करणं असेल। कोणीही जर व्यक्ती संशयित दिसला तर त्याची चौकशी करणं असेल किंवा मग सामानाची तपासणी करणं असेल, अशा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी आता आपल्याला मुंबई पोलीस करताना पाहायला मिळतात। आणि याच अनुषंगाने CSMT स्थानक या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।